नमस्कार. दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाई यांचा रथोत्सव असतो. डोंगरावरून यात्रा खाली उतरते आणि परंपरेनुसार ती यात्रा आई महालक्ष्मी अंबाबाई यांच्या दर्शनासाठी येते आणि त्यांच्यासाठी हा रथोत्सव बाहेर असतो. जगदंबेचा रथोत्सव म्हणजे फक्त धार्मिक समारंभ नसून कोल्हापूरच्या सर्व संस्कृतीची एक झलक असते. देवीचा रथ महाद्वारवर उभा केला जातो आणि तिथेच रथ सजवला जातो. महाद्वार रोड, गुजरी, भवानी मंडप, मिरजकर टिकटी असे बरेच मार्ग भाविक स्वयंस्फूर्तीने बंद करतात. आपापल्या परीने सडा घालून मार्ग स्वच्छ करतात आणि सुंदर रांगोळ्या काढतात. अंधार पडू लागतो तसा विद्युत रोषणाईने सगळा परिसर उजळून निघतो. 7:30च्या सुमारास चोपदारांची ललकारी होते आणि सनई ताशांच्या निनादात श्रीपूजक अंबाबाईला रथावर घेऊन येतात. मग सुरू होतो त्रिभुवन सुंदरीचा शृंगार. दृष्ट लागण्यासारखं रूप पुजारी आपल्या हाताने साकारतात. 9:30 वाजता तोफेची सलामी होते आणि नवकोट नारायणी श्री महालक्ष्मी अशी चोपदारांची ललकारी घुमते आणि रथ चालू लागतो. रंगभैरव कोल्हापूरचा कोतवाल जणू अंबाबाईच्या निरोपाचीच वाट बघत सदरेवर बसलेला असतो. सर्वात शेवटी रथ महाद्वारवर आणला जातो. श्रीपूजक पालखी घेऊन येतात आणि रथावरून उतरलेली महालक्ष्मी अंबाबाई पालखीत बसते. आई गाभाऱ्यात जाते. कापूर आरती शंखतीर्थ होऊन सोहळा संपतो.